नमस्ते. प्रियाज यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. हे कलियुग आहे आणि घोर कलियुग आहे. इथे कधी काय होईल ना सांगता येत नाही. एका 3 ते 4 वर्षाच्या मुलीवरती 65 वर्षांचा माणूस तो कुत्रा बलात्कार करून तिचा खून करतो. त्याचप्रमाणे आपली सख्खी नात घरामध्ये खेळत असताना सख्खा आजोबा मुलीवरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे दौंड तालुक्यामध्ये देऊळगाव राजे येथे हनुमान वस्ती भागामध्ये रविवारी म्हणजे 3 मे रोजी दुपारच्या सुमारासमध्ये एक अत्यंत मन सुन्न करणारी घटना घडली आहे. तर ती जी मुलगी होती 9 वर्षाची, तर तिने तिच्या भावाच्या मार्कशीटवरती थोडीशी खाडाखोड केल्याचं तिच्या वडिलांच्या जेव्हा लक्षात आलं, तेव्हा तिच्या वडिलांनी काय तिच्याबरोबर केलं ना प्रकार, तो इतका वाईट प्रकार केला, अक्षरशः त्या मुलीला तिचा जीव गमवावा लागला. तर अतिशय मन सुन्न करणारी घटना दौंड तालुक्यामध्ये 3 तारखेला घडली. तर 9 वर्षे वयाच्या पोटच्या मुलीचा अत्यंत अमानुषपणे अंत केल्याचे समोर आले आहे आणि या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. तरी मिळालेली माहिती अशी आहे की अनामिका असे ह्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे, जिचे 9 वर्षे वय होते. घटनेचे मुख्य कारण अत्यंत क्षुल्लक होते. अनामिका हिने तिचा 10 वर्षे वयाचा भाऊ संस्कार ह्याच्या शाळेतील मार्कशीटवरती काहीतरी खाडाखोड केली होती आणि ही गोष्ट तिचे वडील, ज्यांचे नाव शांताराम चव्हाण असून त्यांचे वय 33 वर्षे आहे, यांच्या निदर्शनामध्ये आली. मुलाच्या मार्कशीटवरील ती खाडाखोड पाहून शांताराम चव्हाण यांचा राग अनावर झाला आणि त्यांचा स्वतःवरचा ताबा पूर्णपणे सुटला. संतापाच्या भरात त्यांनी घरामध्ये असलेल्या लाकूड कापण्याचं यंत्र होतं, त्या लाकूड कापण्याच्या यंत्राने अनामिका हिला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या भीषण मारहाणीमध्ये चिमुरडी अनामिका गंभीररित्या जखमी झाली आणि दुर्दैवाने तिने जागीच आपला प्राण सोडला. मारहाण होत असताना ती लहानगी मदतीसाठी आकांत करत होती, परंतु दुर्दैवाने तिला वाचवण्यासाठी त्या क्षणी तिथे कोणीही उपस्थित नव्हते किंवा कोणी पुढे आले नाही. आपल्या हातून मुलीचा जीव गेल्याचे जेव्हा तिच्या वडिलांच्या लक्षात आलं, तेव्हा स्वतःला वाचवण्यासाठी आणि हा संपूर्ण प्रकार केवळ एक अपघात आहे असे भासवण्यासाठी त्या मुलीच्या वडिलांनी, त्या जन्मदात्या बापाने अत्यंत भयानक पाऊल उचलले. त्याने या घटनेचा कोणताही पुरावा मागे राहू नये या मुख्य उद्देशाने मुलीचा मृतदेह एका साडीमध्ये गुंडाळून ठेवला आणि त्यानंतर स्वतःच्याच घराला आग लावून दिली. मात्र हा सर्व प्रकार त्या मुलीचा भाऊ संस्कार तो आपल्या डोळ्यांनी पाहत होता, प्रत्यक्ष तो स्वतः पाहत होता आणि घडलेला संपूर्ण भीषण प्रसंग संस्कारने नातेवाईकांना आणि इतर लोकांना घाबरलेल्या अवस्थेमध्ये सांगितला. या माहितीच्या आधारे नातेवाईकांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधून घटनेची पूर्ण कल्पना पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी काय केलं की तातडीने तपास सुरू केला आणि आरोपी वडील शांताराम ह्याला अटक केली. त्याच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर गुन्ह्याची माहिती दडवून ठेवण्याचा आणि आरोपीला मदत करण्यास सहभागी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी देऊळगाव राजे येथे राहणाऱ्या चिंगू भोसले या महिलेला देखील चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि तिच्यावर पण गुन्हा दाखल केला. या संपूर्ण घटनेमुळे परिसरामध्ये खूप खळबळ उडाली आणि एका पित्यानेच आपल्या मुलीसोबत केलेल्या ह्या अमानुष कृत्याबद्दल लोकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एका क्षुल्लक कारणावरून आणि केवळ रागाच्या भरात एका पित्याने आपल्याच पोटच्या मुलीचा जीव घेणे हे समाजाच्या मानसिक स्थितीचे अत्यंत दुर्दैवी चित्र दर्शवते. रागावरती नियंत्रण नसणे किती भयंकर परिणाम घडवून आणू शकते याचे हे एक ज्वलंत आणि वेदनादायी उदाहरण आहे. तरी कोणतीही खोटी बातमी पसरणार नाही यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहिती कमेंट करा आणि तथ्यांची तपासणी करून ती बातमी आम्ही त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की मेसेज किंवा संपर्क करा, कमेंट करा. धन्यवाद.